संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ निवृत्ती सेवा योजना असेल, तर या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याची जी काही तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे। तारीख तुम्हाला सांगतो त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की काही लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळणार आहे, काही लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळणार आहे, तर काही लाभार्थ्यांना 3500 रुपये जमा होणार आहे। ते पहा, तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। बघा यामध्ये काय सांगण्यात आले आहे। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणाली दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधी पोर्टल सक्रिय राहणार नाही, ही अशी माहिती देण्यात आली आहे। तर हप्ता हा 20 नोव्हेंबर नंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर कोणाला 1500 रुपये, तर कोणाला 2500 रुपये, तर कोणाला 3500 असे जमा होणार आहेत। तर हे कसे जमा होणार आहेत? जे लाभार्थी अपंग नाहीत त्यांना 1500 रुपये जमा होणार आहेत आणि जे लाभार्थी अपंग आहेत अशांना 2500 रुपये जमा होणार आहे। तर ज्या लाभार्थ्यांना जे अपंग लाभार्थी आहेत अशांना मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत, अशा लाभार्थ्यांना राहिलेले 1000 रुपये प्लस आणि या महिन्याचे 2500 रुपये असे टोटल 3500 रुपये या महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती। 21 तारखेपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो जमा होणार आहे। आता कोणाला 1500, कोणाला 2500, जे राहिलेले जे मागच्या महिन्याचे 10,000 रुपये होते ते सुद्धा या लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशी हे महत्त्वपूर्ण माहिती होती। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेली नसेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या। तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।